मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 131. भानुसेनाला अग्निसंस्कार देण्यासाठी म्हणून गेलेला सत्यसेन परतला नव्हता. माझ्या मृत पुत्राचा आत्मा त्यासाठी मी आलो नाही म्हणून मजवर रुष्ट होणार नव्हता याचा मला विश्वास होता. संग्रामात वीराचं मरण पत्करणाऱ्या त्या शूराला माहीतही नव्हतं की ज्या भीमाकडून त्याचा वध झाला तो त्याचा चुलताच आहे. अज्ञानाच्या पोटी म्हणून का होईना, पण भीमानं माझ्या एका पुत्राचा बळी घेतला होता. श्रद्धेचे, मायेचे, नात्याचे उरले सुरले अंकुरही माझ्या मनातून त्यामुळे होरपळून गेले होते. मन बधीर होतं, शरीर सुन्न होतं. मधूनच पितामहांची विकलांग मूर्ती शिबिराच्या पटलापटलांवर दिसत होती. वैरभाव न ठेवता युद्ध कर, निरहंकारी नेतृत्व कर. त्यांचे निर्वाणीचे बोल फेर धरून डोळ्यांसमोर नाचत होते. डोळे मिटून आसनावर बसलो होतो. बैठकीची मऊ शय्या काटेरी भासत होती. अंगराज, बाहेर आपल्या भेटीसाठी कोण आला हे पहा. वायूची झुळूक नकळत आत शिरावी तसं सत्यसेन केव्हा शिबिरात शिरला तेच समजलं नाही. सत्यसेन, जा, आता कर्णाच्या भेटीसाठी मृत्यूशिवाय कोणीच येऊ शकत नाही. मला कुणाचीही भेट घ्यायची नाही, समरांगणात अर्जुनाशिवाय. तिडकेने मी शिबिराच्या द्वाराकडे बोट उंचावून त्याला बाहेर जायला सांगितलं. नाही अंगराज, जी व्यक्ती बाहेर उभी आहे तिला पाहताच आपण मृत्यूलाही घडीभर तसाच थांबवाल. बाहेर वृषाली उभी आहे. सत्यसेन बंधू म्हणून आपलं कर्तव्य करीत होता की एक कुटुंबवत्सल म्हणून पत्नीला आणून पतीशी भेटवत होता की उद्या सेनापती होणाऱ्या नायकाची मनस्थिती जाणणाऱ्या सैनिकाचं कर्तव्य पार पाडित होता. माझ्या भोवतीच्या या सर्व माणसांनी काही हातचं न राखता माझ्यावर एवढ्या निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव का करावा? मी खरोखरच त्या पात्रतेचा आहे काय? वृषाली, मग तिला बाहेर का उभी केली सत्यसेन? मी शिबिराबाहेर पाहत त्याला विचारलं. तिची कल्पना आहे की युद्धापूर्वी एका सेनाप्रमुखाच्या शिबिरात त्याची स्त्री पाहून उद्या सैनिक म्हणतील की आमच्या साऱ्यांच्या स्त्रिया अशा शिबिरात आल्या तर चालेल काय? महाराज त्यांना काय उत्तर देतील? म्हणूनच ती बाहेर उभी आहे. आपण दर्शन द्यावं अशी तिची तीव्र मनीषा आहे महाराज, माझीही. म्हणूनच अंधाराला न मानता मी हस्तिनापुराहून तिला आणलं आहे, तिचा बंधू म्हणून. तो भारावला होता. त्याचा प्रत्येक शब्द मला विनवीत होता. चल, मी त्याच्या वाचून शिबिराबाहेर आलो. पलिताच्या धुसर प्रकाशात माझी पत्नी उभी होती. भानुसेनाच्या मृत्यूची वार्ता तिला सत्यसेनानं सांगितली नसावी म्हणूनच ती शांत होती. माझ्या जीवनाची साथीदारीण युद्धभूमीवरही मला साथ देणार होती की काय? वृषाली, आत ये. अंगराज, ती संकोचत होती. ए वृषाली, कुठलाही कुरुसैनिक तुझ्या आगमनानं कपाळाला आठ्या घालणार नाही. आदर्श आदर्श म्हणून मी उराशी कवटाळलेल्या सर्व कल्पना समाजाच्या दृष्टीनं कवडी मोलाच्या ठरल्या आहेत. आता कसला आदर्श तू पाळते आहेस? संकोचू नकोस. मस्तकावर लपेटलेला अंशुक सावरीत ती शिबिरात आली. मी सांगितलं असतं तर ती पेटत्या वनव्यात ही शिरली असती. वृषाली, तू एकटीच आलीस? मला अधिक काहीच बोलवत नव्हतं. माताजी आणि मामंजी तर फार थकलेत, ते इथंपर्यंत येऊ शकत नाहीत. सुप्रिया भानुसेनासाठी शोक करणाऱ्या वृषकेतूला सांभाळण्यासाठी मागं राहिली आहे. मीच तिला ठेवलं आहे. म्हणजे तो गेल्याचं तुला समजलं? कुणाकडून? भानुसेन गेला तरी ती शांत कशी काय राहू शकत होती? कर्णपत्नी हे ब्रीद ती किती निर्धारानं पार पाडत होती. सत्यसेन दादाकडून. आणि आणि आपण त्याच्या दहनविधीला गेला नाहीत हे सुद्धा सर्वांना समजलंय. दुःखावेगानं तिनं मान खाली टाकली. अंशुकाचा पदर डोळ्यांना लावला. वृषाली, मला काय बोलावं तेच सुचेना. मला माहीत आहे अंगराज, माझ्यासारख्या एका शूद्र सारथिकनेशी संसार करण्यात आपलं जीवन व्यर्थ गेलं आहे. पण आपण आपल्या माता पित्यांना कसे विसरलात? त्यांचं दर्शन घ्यावं असंही आपल्याला का वाटलं नाही? का आलं नाहीत राजनगरात? कुणी कुणी सांगितलं तुला मी सारथी नाही म्हणून? राजमाता कुंती देवींनी. गंगेकाठी तुम्ही त्यांना दिलेलं वचन घेऊन दुसरं कुणीही निर्धास्तपणे परत गेलं असतं, पण त्या मलाही भेटल्या.
एवढ्यासाठीच की कशासाठी? अजूनही त्यांचं मन तुमच्यासाठी तळमळत आहे यासाठी. पत्नी म्हणून मीही तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून. महाराज, तुमच्याविषयीच्या त्यांच्या प्रेमाला बंध माहीत नाहीत. आमच्यासाठी नाही, पण त्यांच्यासाठी तरी तुम्ही हे युद्ध थांबवा. वृषाली, तुलाही असंच वाटतंय का की माझं जीवन तुझ्याशी संसार करण्यात व्यर्थ गेलं? नाही नाही नाही. तुमच्यासाठीच मी श्रीकृष्णाला नकार दिला आहे. राजमातेला परत पाठविलं आहे. पितामहांची अंतिम इच्छा दूर सारली आहे. मी सारथी होतो आणि तसाच आजही आहे. अगतिकतेनं नव्हे तर अभिमानानं मी कुणालाही सांगेन की मी राधा मातेचा आणि अधिरथ बाबांचा पुत्र आहे. आणि तू पहाटेपर्यंत थांबशील तर उगवत्या सूर्यदेवांनाही तुझ्या समक्ष सांगेन की काय, की वृषालीसारखी पत्नी लाभणार असेल तर एकच काय, शतजन्मही मी सुतपुत्र म्हणून स्वीकारीन. पण पण युद्धाविषयी काहीच बोलू नको. ते आता थांबणार नाही. अंगराज, हीच आशा उराशी बाळगून राजमाता भेटून गेल्यापासून मी आपला फुटक्या घड्याचा तुकडा गेले 15 दिवस अश्रूंच्या पुष्पांनी पुसते आहे. आपण आमचेच आहात. आम्हाला अंतर देऊ नका. तिच्या गोल गौरवर्णी मुखाचं श्वेतकमल अश्रूंच्या दवबिंदूंनी डवरलं. पुढं होऊन तिनं माझ्या चरणांना ओनवून हस्तस्पर्श केला. माझं मन अभिमान, प्रेम, जिव्हाळा ह्या भावलहरींनी तुडुंब भरून आलं. वृषाली, उठ. शंतनू महाराजांनी मत्स्यगंधीला कधी अंतर दिल्याचं तू आजवर राजनगरात कुणाकडूनही ऐकलं आहेस काय? ययाती महाराजांनी शर्मिष्ठेला दूर लोटल्याचं कधी तुला कोणी सांगितलं आहे काय? मी त्याच नगरात, त्याच राजवास्तूत वाढलो आहे. पती-पत्नी हे पूर्वजन्मानं एकत्र जोडलेल्या 2 देहांतील एकाच आत्म्यासारखे असतात. समाज, धर्म, नीती कुणी त्यांना विलग नाही करू शकत. खोटी प्रतिष्ठा त्या पवित्र बंधनाला तोडू शकत नाही. उठ, शांतपणे नगरात जा आणि शक्य असल्यास त्या घड्याच्या तुकड्यातील अर्धा सुप्रियेलाही दे. तू सुज्ञ आहेस, ज्येष्ठ आहेस. उठ. तिच्या दंडांना धरून मी थरथरत्या हातांनी तिला वर उठविलं. वृक्षाला वेल बिलगते तशी एकदम ती मला कडकडून बिलगली. तिच्या दाट कुरल केशपाशावरून फिरणारा माझा हात तिला सांगत होता, वृषाली, जगलो वाचलो तर पुन्हा गंगेचा किनारा आहेच. यमुनेच्या जललहरी आहेत. नाहीतर स्वर्गगंगेकाठी पुन्हा भेट. येते मी. तिनं आमच्या विवाहात राजमाता कुंती देवींनी दिलेलं अंगुली त्राण आपल्या अंशुकाच्या शेवातून काढून माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चढविलं. तिच्या अंगावर तोच सोनेरी ठिपक्यांचा निळा शालू होता. दोन्ही वस्तू तिनं राजमातेच्याच निवडल्या होत्या. आणि उद्या सूर्योदयापूर्वी दर्शन आणि आशीर्वादासाठी वाड्यावर येतो आहे असं राधामातेला सांग, मी म्हणालो. अंशुक मुखाभोवती लपेटून शिबिराचा विणलेला पटल दूर सारीत ती बाहेर पडली. बाहेरच्या सत्यसेनाचे डोळे आनंदात चमकत असल्याचं मला पलितेच्या प्रकाशात स्पष्ट दिसलं. कितीतरी तत्परतेनं एका हाती पलिता घेऊन तो रथनिडावर चढला. वृषाली रथात बसताच त्यानं वेग आखडले. जाणीवेची एक सूक्ष्म तार माझ्या मनात कुठंतरी छेडली गेली. एक महत्त्वाचा संस्कार विधी मी पती असूनही विसरून गेलो होतो. सत्यसेन, थांब. शिबिराच्या द्वारातून हात उंचावून मी त्याला थोपविला. जे वृषालीला द्यायला पाहिजे होतं ते मी पार विसरूनच गेलो होतो. एका हाती तीक्ष्ण पात्याचा सर्पबाण घेऊन रथाकडे जवळजवळ धावतच गेलो. ते दोघेही स्तिमित होऊन पाहत होते. वृषाली, तुझं सौभाग्य लेणं राहिलं. हातातील बाण डाव्या अंगठ्यात टोचून त्यावर तरळलेला एक टपोरा रक्तबिंदू मी उजव्या अंगठ्यानं तिच्या विशाल भाली चढविला. ती त्या कुंकुम तिलकानं कितीतरी सुंदर दिसत होती, शुचित दिसत होती. इंद्राला कवचकुंडलं दान करण्यात कर्ण चुकला म्हणणाऱ्यांना काय कळणार की यावेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर मी वृषालीच्या भाली तसला मंगल तिलक लावण्याच्या भाग्याला मुकलो असतो. सत्यसेनानं वेग झटकले. घोडे उधळताच त्याच्या हातातील पलित्याची ज्योत फरफरत राजनगराकडे धावू लागली. दूरवरच्या वळणाआड ती अदृश्य होईपर्यंत मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. उद्या पेटणाऱ्या महायुद्धात माझ्यासमोर एकच पर्याय होता, लढणं. आपल्या परंपरेला शोभेल असं, कीर्तीला नेईल असं कुरूंसाठी लढणं, कुरूंच्या भूमीसाठी. कुणी माझी फसवणूक केली हे कारण कधीच सांगता येणार नव्हतं.
दुर्योधनानं इतक्या वर्षांच्या दीर्घकालात काय केलं ते मी कुणाला सांगितलं असतं तरी ते पटलं असतं काय? शकुनी मामा, दुःशासन, महाराज धृतराष्ट्र कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी उद्याचं महायुद्ध नव्हतंच. ते केवळ आणि केवळ मलाच लढावं लागणार होतं. असेल त्या शस्त्रास्त्रानिशी, असेल त्या आयुधानिशी. त्यातच माझं कर्ण पण होतं. त्यातच माझ्या परंपरेची प्रतिष्ठा होती. कुरूंची होती. कुरूंच्या भूमीची होती. ही भूमी, या भूमीसाठी कुणी कुण्याने किती महान दिपवणारी बलिदानं केली आहेत. हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण करण्यासाठी किती नरवीरांनी, बालक बालिकांनी, स्त्री पुरुषांनी आपले जीवन कमलं त्या महान यज्ञात सहास्य अर्पण केली आहेत. आसमंतात भ्रमण करणाऱ्या त्यांच्या आत्म्यांशी एकनिष्ठ राहण्यासाठीच मला उद्या लढायचं होतं. अंतर्गत भावनांचं माजलेलं विडंबन मी वेळीच थांबविलं नाहीतर काय होईल ते मलाही सांगता येणार नव्हतं. जीवनभराचा हा अरण्यात वाट चुकलेल्या प्रवाशासारखा संभ्रम आता कुठं तरी थांबायलाच पाहिजे होता. तसा तो थांबवून शांतपणे मनाची बांधणी करून मी निद्राधीन झालो.